गणपती बाप्पाला आवडणारे मोदक आज आपण इथे बनवलेले आहे. पण हे मोदक आहेत तळणीचे मोदक. तर हे कसे बनवले, चला त्याची पूर्ण रेसिपी बघूया. जसे आपले उकडीचे मोदक असतात तसेच हे मोदक, याचं सारण सेमच असतं, फक्त उकडीच्या ऐवजी आपण इथे मोदक तळून घेतो. मैद्याच्या पिठाचे बनवलेले आहेत. तर चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला तर पाहूया आपली आजची रेसिपी. इथे पॅनमध्ये मी तूप गरम करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक पूर्ण नारळ खवून घेतला आहे आणि जेवढा नारळ होता त्याच्यापेक्षा थोडं कमी मी इथे गूळ घेतलेला आहे. नारळ आणि गूळ छान एकजीव झाल्यानंतर याच्यात मी इलायचीची पावडर घालून घेतली आहे. साखर इलायची मिक्स करून मी वाटून घेतलेली आणि त्याची पावडर इथे घातलेली आहे. त्याचबरोबर थोडीशी भाजून घेतलेली खसखस मी याच्यात ॲड केलेली आहे. सगळं व्यवस्थित एकजीव झालं की आपण हे गॅसवरून उतरवून घेणार आहोत. या सगळ्याच्या तयारीच्या आधीच आपण मैदा, थोडासा एक मोठा वाटी मैदा घेतलेला, त्याच्यात एक छोटा चमचा तूप आणि थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आपण. आणि पीठ आपण 10 ते 15 मिनटं रेस्टसाठी ठेवलं होतं. त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने मैद्याचा एक गोळा घेऊन त्याची चपाती तयार करून असे वाटीच्या साहाय्याने आपण त्याचे गोल गोल पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने छान त्याच्या कळ्या आपण पाडून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, जसं आपण नॉर्मली तांदळाच्या पिठाच्या मोदक करतो उकडीचे, तसेच आपण कळ्या ह्यालासुद्धा पाडून घेणार आहोत. आणि मध्ये जो कप तयार झालेला आहे त्याच्यात आपण सारण भरून हे पूर्ण व्यवस्थित वरतून लॉक करून घेणार आहोत. सो असेच सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत. आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे किंवा तूप गरम करायला ठेवा, काहीही चालेल दोन्हीपैकी. आणि छान आपलं तेल गरम झालेलं आहे. सगळे मोदक आपण व्यवस्थित मीडियम टू लो फ्लेमवर तळून घेणार आहोत, फास्ट गॅसवर तळायचे नाहीत. सो छान हे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, त्यांना छान कलर आलेला आहे आणि आपले मोदक इथे काढण्यासाठी तयार आहेत. सो आपण हे काढून घेऊया आणि आपले मोदक तयार झालेले आहेत खाण्यासाठी. सो जसे आपले उकडीचे मोदक होतात टेस्टी यमी, तसेच हे मोदक होतात. उकडीचे मोदक बाहेरून सॉफ्ट असतात, पण हे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि गोड लागणारे मोदक अतिशय टेस्टी लागतात खाण्यासाठी. नक्की ट्राय करायचं आहे आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.